नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। पुणे कनेक्ट मध्ये आढावा घेणार आहोत दिवसभरात घडलेल्या पुण्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा। बदलापूर इथे घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यात संतापाची लाट उसळली असून या घटनेचा निषेध म्हणून उद्या दिनांक 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात बंदची हाक देण्यात आली आहे। पुण्यातही हा बंद यशस्वी होणार असून महायुती सरकार हे ठेकेदारांचं आणि दलालांचं सरकार असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे। कशा प्रकारे नियोजन असणार आहे? आपण पाहतोय मागच्या 8 महिने म्हणजे एक तर महिलांवर मुलींवर सातत्याने अत्याचार चालू आहेत। त्याला कुठला महिना कुठला वर्ष मोजू नका, पण मागच्या 7-8 महिन्यापासून जास्त अत्याचार चालू आहेत। जे अत्याचार दाबले जात आहेत, फक्त लोकसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक सुरळीत व्हावी, आपल्या सरकारचं नाव बदनाम होऊ नये म्हणून या ठिकाणी हे सगळे अत्याचार दाबले जात आहेत। परवा बदलापूरमध्ये जी घटना घडली, मुख्यमंत्र्यांचा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम त्या ठिकाणी कुठे अडचणीत न येता व्यवस्थित साजरा व्हावा म्हणून आदल्या दिवशी जी घटना घडली ती दाबली गेली। पीआय शितोळे म्हणून ज्या महिला इन्स्पेक्टर आहेत बदलापूरमध्ये, त्यांनी हा उद्योग केला। 3.5 वर्षाच्या 2 मुली ज्यांच्यावर अत्याचार झालेला होता, तो अत्याचार झालेला असताना सुद्धा 12-13 तास त्यांना पोलीस स्टेशनमध्ये थांबवण्यात आलं। एकूणच मुख्यमंत्र्यांची आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची मानसिकता याच्यातून लक्षात येते आणि म्हणून याच्या निषेधार्थ आम्ही हा उद्याचा पुणे आणि महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेला आहे। ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा आमचा पक्ष असेल किंवा उद्धवजींची शिवसेना असेल, आम आदमी पार्टीचा असेल किंवा समविचारी पक्ष असेल, हे उद्या आम्ही रस्त्यावर येणार आहोत। लाल महाल शनिवारवाड्याच्या जवळ आहे, तिथे आम्ही राजमाता जिजाऊंना वंदन करून त्यांची माफी मागणार आहोत की या राज्यामध्ये एक नालायक सरकार आहे, जे सरकार महिलांच्या सुरक्षेपेक्षा मतांवर जास्त ध्यान ठेवतं। आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून आम्ही अलका चौक या ठिकाणी पोहोचणार आहोत। पुणे शहरातील तमाम नागरिकांना, व्यवसायांना आम्ही विनंती केलेली आहे, त्यांना आवाहन केलेलं आहे की हा कुठलं तरी सरकार जावं, कुठलं तरी नवीन सरकार यावं, याच्यासाठीचा बंद नसून तुमच्या घरातली मुलगी, तुमची बायको, तुमची आई, तुमची बहीण ही सुरक्षित राहावी यासाठी आहे। या बंदच्या माध्यमातून या राज्याला आणि देशाला संदेश द्यायचा आहे की आमच्या महिला भगिनींच्या जीवाशी कोणी खेळणार असेल तर मात्र आम्ही रस्त्यावरून या ठिकाणी सरकारला त्यांची जागा, त्यांची लायकी नक्की दाखवून देऊ। दादा, महाराष्ट्रात वारंवार महिला अत्याचार करतात, महायुती सरकार अपयशी। एक तर पोलिसांचा दबदबा कमी झालाय, दरारा कमी झालाय। दुसरी गोष्ट, एखादा आरोपी एखाद्या पक्षाशी संबंधित असल्यामुळं किंवा एखादी शालेय किंवा महाविद्यालयीन संस्था एखाद्या पक्षाचे नेत्याचे असल्यामुळं तिथं अत्याचार घडल्यानंतर ती बदनाम होणे, त्यांचा व्यवसाय बंद पडू नये म्हणून तिथल्या पीआय एसीपीवर दबाव आणला जातो। अर्थात मी बदलापूरच्या पीआय ह्या अत्यंत चुकीच्याच आहेत, याच्या संदर्भात मी क्लिअर कट स्टेटमेंट देतो। त्यांच्या हलगर्जी आणि त्या स्वतः बाई असल्याचं विसरल्यामुळं हा उद्योग झालाय। पण एकूणच राज्याची अशी परिस्थिती आता आहे की कुठेतरी कुणाचा तरी फायदा व्हावा त्याच्यासाठी महिलांवरचे आणि मुलींवरचे अत्याचार दाबले जातात आणि त्याच्यामुळेच ही संतप्त भावना आज पुढे येते आणि उद्याचा बंद हा त्याचंच एकूणच निदर्शक म्हणून या ठिकाणी बंद पाळला जाणार आहे। केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुणे शहराच्या वतीने येत्या रविवारी सर्वधर्मीय नागरी सत्कार समारंभ आणि कार्यकर्ता मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले। बालगंधर्व रंगमंदिर इथे सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे, अशी माहिती आरपीआयचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्त्यांचा मेळावा दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी बालगंधर्व या ठिकाणी माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराच्या वतीने सायंकाळी 6 वाजता रविवार सायंकाळी 6 वाजता आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला सर्व धर्मीय आम्ही बोलवलेले आहेत। तर हा जरा थोडा आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। एखाद्या कोणता मोठ्या व्यक्ती न बोलवता सर्व धर्मियांचे प्रमुख लोक आम्ही या ठिकाणी बोलवलेले आहेत। विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापू लागलंय। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून राज्यभर मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। असं असतानाच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात। तसेच ते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचंही बोललं जातंय। मात्र याबाबत अद्याप हर्षवर्धन पाटील यांनी या चर्चेचं खंडन केलं नसल्याने संदिग्धता वाढली आहे।
या चर्चांवर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलंय। त्यांनी जर विचार केला असताल तर ते आम्ही त्यांना थांबवू शकत नाही, मात्र थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय। रामगिरी महाराजांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तसेच बदलापूर येथील घटनेचा नीरा येथील मुस्लिम समाजाने निषेध केला। घटनेतील दोषींना तसेच रामगिरी महाराजांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नीरा येथील मुस्लिम बांधवांनी केली आहे। रामगिरी महाराजांवर कारवाई करण्यास प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोप करत निषेध व्यक्त करण्यात आला। या संदर्भातील एक निवेदन नीरा पोलीस चौकीत देण्यात आलं असून यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। खरं तर ह्याला महाराज नाही म्हटलं पाहिजे, कारण त्याच्या भाषाशैलीतून ते गुण दिसत नाहीत। यांनी जे हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु ताला वसल्लम यांच्याविषयी जे अतिशय खालच्या पातळीवर जे वक्तव्य केलं, त्याचा सर्व समाजातून आणि मुस्लिम समाजातून तीव्र निषेध होतोय आणि तोच निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही नीरा पोलीस चौकीच्या इथं सर्व समाज बांधव आलो। खरं तरी ही महाराष्ट्र साधू संतांची भूमी, सुफी संतांची भूमी, ह्या नेरेतून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाते, ही पुण्यभूमी। तुकाराम महाराजांची पालखी जाते, सोपान काका महाराजांची पालखी जाते। ह्या मातीत शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे। इथं असले विचार आणि असले समाजकंटक हे कधी खपून घेतले जाणार नाहीत। सर्व समाजातून ह्याचा तीव्र संताप व्यक्त होतोय। तर तोच आम्ही संताप आणि आमची भावना व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे। आणि जे बदलापूरमध्ये अमानुष घटना घडलेली, खरं तर हे समाजाला अतिशय काळीमा लावणारी घटना आहे की अशा विचाराची नराधम आपल्या समाजात वावरतात, ही फार गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे। आणि ज्या यातना त्याच्या आईवडिलाला झाल्यात तोच संवेदना आम्ही सुद्धा व्यक्त केलेली। आणि सरकारने हा समाजाच्या लोकांचा आक्रोश ह्याची नोंद घेऊन त्वरित ह्याच्यावर कारवाई करावी। असे समाजकंटक समाजात राहणं हे समाजासाठी फार घातक आहे, ही आमची तीव्र भावना आहे आणि त्याची प्रशासनाने नोंद घ्यावी। पुण्यात पोर्शेकार अपघातात मृत्यू झालेल्या 2 अभियंता तरुणांचं रस्त्यावरील रक्त सुकलंही नव्हतं, त्यापूर्वीच आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब रेकॉर्डवर घेतले असून त्यांना फितूर केलं जाऊ शकतं। पूर्वीही आरोपींनी पुराव्यात छेडछाड केली आहे। आरोपींना जामीन दिल्यास पुन्हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो। हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून आरोपींना जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश पोहोचू शकतो, अशी निरीक्षणे नोंदवत विशेष न्यायाधीश UM मुधोळकर यांनी या गुन्ह्यातील सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळलाय। स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा अत्रे पुरस्कृत इंदिरा अत्रे बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून डॉक्टर संजय ढोले, फारुख काझी आणि चंद्रमोहन कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती पुरस्कार संयोजक समिती प्रमुख प्रसाद भडसावळे यांनी दिली आहे। रोख रक्कम आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप असून हा पुरस्कार वितरण समारंभ 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सोमवार पेठेतील रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे। गणेश मंडळांचे आधारस्तंभ असलेले युवा उद्योजक पुनीत बालन यांनी गणेश मंडळ कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीही आता पुढाकार घेतलाय। पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी 3 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केली आहे। राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पहिल्या वारकरी संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। येत्या रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत शुभारंभ लॉन्स DP रोड म्हात्रे पुलाजवळ पुणे येथे होणाऱ्या या संमेलनात राज्यभरातून वारकरी सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज मोरे, राज्य उपाध्यक्ष हरिभक्तपरायण मुबारक महाराज शेख, युवा वारकरी विभाग संपर्क प्रमुख हरिभक्तपरायण सूरज महाराज लवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पुरोगामी विचारांचा प्रचार प्रसार करणे हा या संमेलनाचा मुख्य हेतू आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरातून याला वारकरी येणार आहेत। साधारणतः 1,500 वारकऱ्यांची उपस्थितीला लाभणार आहेत। खडकवासला धरणा साखळीतील पाण्यावरून पुणे शहर आणि ग्रामीण भागातील शेतकरी यांच्यात नेहमीच वाद होत आहेत।
ग्रामीण भागातील शेतीला उन्हाळी आवर्तन मिळत नाही, परिणामी शेती व्यवसाय अडचणीत आलाय। त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उजनी जलाशयावरून उपसा जलसिंचन योजना राबवण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील सिंचन भवनासमोर आज शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले। यावेळी एका शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केल्यामुळे प्रशासनाची मात्र धावपळ झाली। प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पुणे विमानतळाने आगमन आणि निर्गमन दोन्ही क्षेत्रांसह संपूर्ण नवीन टर्मिनलमध्ये मोक्याच्या ठिकाणी 6 मोबाईल ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रेटर स्थापित केलेत। विमान वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वांदेकर ज्यांनी या कारणासाठी दीर्घकाळ काम केलंय, त्यांनी विमानतळाच्या आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद क्षमतांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा म्हणून या विकासाचं स्वागत केलंय। वेळ झाल्या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।